नमस्कार रामराम मंडळी, माझ्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि या व्लॉगमध्ये तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी बघायला मिळणार आहे. तर व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला व्लॉगला सुरुवात करूया. तर इथे एंट्री केल्या केल्या मला जे दिसलं ते आर्टिफिशियल वाईन आणि आर्टिफिशियल फ्लावर हे होम डेकोरेटिव्ह आयटम आहे. तुमचं घर सजवण्यासाठी तुम्ही हे आयटम्स घेऊ शकता. त्यातले मला हे सनफ्लावर जे होते ते खूप आवडले होते, पण ते ठेवण्यासाठी माझ्या घरामध्ये वास नाही आहे, त्यामुळे मी ते घेतले नाही. पण इथे आल्यानंतर तुम्हाला खूप होम डेकोरचे आयटम अवेलेबल आहेत, ते तुम्ही परचेस करू शकता. त्याचबरोबर अनेक काही गोष्टी आहेत त्या तुम्ही इथून घेऊन जाऊ शकता. तर ह्या होम डेकोरेटिव्ह आयटममधील काही आयटम मी तुम्हाला आत्ता व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर बघू शकता तुम्ही हे असे मिनिएचर प्लांट जे आहे, जे की आर्टिफिशियल आहेत, हे तुम्ही घरात डेकोरेशनसाठी यूज करू शकता. आणि हे घर सजवण्यामध्ये खूप भारी दिसतात, त्यामुळे तुम्ही असे आयटम्स घेऊ शकता. हा फ्लॉवर पॉट तुम्ही बघू शकता, अगदी रिअल सारखा दिसतो. त्यानंतर असे काही गिफ्टिंग आयटमसुद्धा इथे अवेलेबल आहेत, जे तुम्ही एखाद्याला गिफ्ट देण्यासाठी परचेस करू शकता. त्यानंतर काही ग्लास वॉश, काही प्लास्टिक वॉश इथे अवेलेबल आहेत. त्यातले काही मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर हा स्काय ब्ल्यू कलरचा वॉश जो आहे तो अगदी 60 रुपयापासून अवेलेबल आहेत आणि त्याच्यामध्ये काही कलरसुद्धा आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यानंतर फोटो फ्रेमची सुद्धा खूप व्हरायटी इथे अवेलेबल आहे आणि खूप वेगवेगळ्या प्रकारची फोटो फ्रेम इथे आपल्याला बघायला मिळतात. जर तुम्हाला कोणाला गिफ्ट द्यायचं असेल तर तुम्ही नक्कीच ते घेऊ शकता. आणि त्याची स्टार्टिंग प्राईससुद्धा 40-50 पासून सुरू आहे. त्याच्यानंतर काही स्टेशनरी आयटम पण इथे अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता असे काही पाउचेस आहेत, ते तुम्ही स्टेशनरी ठेवण्यासाठी घेऊ शकतात आणि ते पण एकदम रिजनेबल रेटमध्ये आहेत. बघू शकता तुम्ही 45, 53 किंवा अगदीच 63 या रेंजमध्ये ते तुम्हाला मिळून जातात. त्यानंतर इथे गिफ्टिंग बॉक्ससुद्धा मला बघायला मिळाले आणि ते पण खूप युनिक आणि खूप भारी असे बघायला मिळाले. तर पहिला हा गोल्डन टीन बघितला असेल, तो सुद्धा खूप भारी होता. त्याच्यानंतर याच्यामध्येच वेगवेगळे कलरसुद्धा आपल्याला बघायला मिळतात आणि याची प्राईस तुम्ही बघू शकता 47 रुपीज आहे. म्हणजे तुम्ही यामध्ये कोणतंही गिफ्ट देऊ शकता आणि ते गिफ्ट देताना तुम्हाला एक्स्ट्रा काही पॅकिंग करायची गरज नाही. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडतं गिफ्ट टाकून तुम्ही पुढच्याला प्रेझेंट देऊ शकता. त्याचबरोबर असे काही टीन जे आहेत, जे हार्ट शेपमध्ये आहेत, ते सुद्धा 45 रुपीजमध्ये तुम्हाला इथे मिळून जातील. त्याच्यानंतर डायरीजचं सुद्धा खूप भारी इथे कलेक्शन आहे. डायरीजमध्ये सुद्धा तुम्हाला अशा युनिक डायरीज तुम्हाला मिळतील. त्याच्यामधले काही कोट्ससुद्धा खूप आपल्याला युनिक दिसतात. त्याचबरोबर काही अशा नोट्स काढण्यासाठी सुद्धा डायरी इथे अवेलेबल आहे. त्यानंतर मोठ्या डायरी जर तुम्हाला घ्यायच्या नसेल तर छोट्या डायरीजसुद्धा इथे अवेलेबल आहेत. त्या एकदम 35-40 रुपयापासून तुम्हाला इथे मिळून जातील. त्यानंतर कप किंवा मग जे असतात त्याचंसुद्धा खूप मोठं कलेक्शन इथे अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये काही सिरॅमिक्स मग आहेत, काही प्लास्टिक आहेत. तर तुम्हाला जे हवे ते तुम्ही घेऊ शकतात. त्याच्यानंतर बॅगचं सुद्धा खूप कलेक्शन मला इथं बघायला मिळालं आणि ते पण डिफरंट व्हरायटीमध्ये इथे बॅग्स अवेलेबल आहेत. त्यातल्या काही बॅग्स मी तुम्हाला दाखवणार आहे. तर ही बॅग तुम्ही बघू शकता. ही बॅग मला खूप आवडली होती, पण याची जेव्हा मी प्राईस पाहिली तेव्हा मी डिसअपॉइंट झालो, कारण याची प्राईस 800 रुपये होती, जी की खूप जास्त होती. त्याच्यानंतर आणखी काही बॅग्स मी तुम्हाला दाखवणार आहे, ते तुम्ही बघू शकता. अशा वेगवेगळ्या कलर्समध्ये ह्या बॅग अवेलेबल आहेत आणि ही सुद्धा एक बॅग जरा युनिकच दिसली मला.
तर तुम्ही बघू शकता ही अशी झोला टाईपमध्ये ही बॅग होती आणि याची प्राईससुद्धा 1200 रुपये होती. त्यामुळे अशा वेगवेगळ्या टाईपच्या बॅग्ससुद्धा इथे तुम्हाला अवेलेबल आहेत. त्याचबरोबर ज्या शोल्डर्स बॅग्स आहेत त्यासुद्धा तुम्ही इथे परचेस करू शकता. त्याची रेंजसुद्धा 500 रुपयापासून स्टार्टिंग आहे आणि खूप अशा वेगवेगळ्या व्हरायटीच्या ह्या शोल्डर्स बॅग आहेत. तुम्ही ट्रॅव्हलिंगसाठी जात असाल तर तुम्हाला या बॅगचा नक्की उपयोग होईल. तर तुम्ही या बॅग घेण्यासाठी सुद्धा इथे येऊ शकता. त्यानंतर काही इलेक्ट्रिक गोष्टीसुद्धा इथे अवेलेबल आहेत. त्याच्यातल्या ज्या बेसिक आहेत त्या मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. याच्यामध्ये बघू शकता तुम्ही कॉफी फ्रॉथर आहे, ते मला घ्यायचंच होतं त्यामुळे मी ते घेतलंसुद्धा. पुढे मी तुम्हाला दाखवेल की ते कसं आहे ते. त्यानंतर काही अशा युनिक लाईटिंगसुद्धा इथे मला बघायला मिळाल्या ज्या तुम्ही गार्डनसाठी यूज करू शकता. तुमच्या बाल्कनीमध्ये जर तुमचं गार्डन असेल तर तुम्ही त्या तिथे यूज करू शकता. त्याच्यानंतर असे काही डिस्को लाईट आहे. तर असं सगळं ह्या शॉपमध्ये अवेलेबल आहे. तर चला आता मी तुम्हाला दाखवतो मी काय काय घेतलेलं आहे. तर सगळ्यात पहिले आहे ही बॉटल. ही बॉटल मी घेतलेली आहे 37 रुपीजला. तर या बॉटलमध्ये एक कॅपसुद्धा आहे बघू शकता आणि ती रिमूवेबल आहे म्हणजे ती तुम्ही काढूसुद्धा शकता. ट्रान्सपरंट बॉटल आहे आणि छोटीशी आहे. तुम्ही कुठे ट्रॅव्हलसाठी जात असाल तर घेऊन जाऊ शकता. त्याच्यानंतर आहे हे कॉफी फ्रॉथर. याची प्राईस काय आहे ते आठवत नाही मला, मी वरती मेन्शन करेल तर तुम्ही ती चेक करू शकता. आणि हे कॉफी फ्रॉथर मला खूप दिवसाचं घ्यायचंच होतं म्हणून ते घेतलं मी. त्याच्यानंतर मी घेतलं आहे एक डिशवॉश लिक्विड. हे घरात भांडे घासण्यासाठी लागतं म्हणून मी ते घेतलं आहे. तर याची प्राईससुद्धा मला काहीतरी 63 पडलेली आहे. आणि हे डिशवॉश क्लीनर. याच्यामध्ये ते डिशवॉश लिक्विड टाकायचं आणि मग आपण जे भांडे आहेत ते क्लीन करू शकतो. तर याची प्राईससुद्धा 79 आहे. आणि हे एअर फ्रेशनर आहे. हे 3चं कॉम्बो होतं. हे मला 71ला पडलेलं आहे. त्याच्यानंतर हा एक कप, हा मला 43ला पडलेला आहे. व्हाईट कलरचा आहे आणि त्याच्यावर अशी एक रस्टिक प्रिंट आहे. मग हा चहाचा, तर हा मला सगळ्यात भारी वाटला. तर अशा प्रकारे मी 7 आयटम घेतले होते आणि ही होती माझी मिस्टर DIYची शॉपिंग. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मिस्टर DIYमध्ये खूप छान छान ऑफर चालू आहे तर तुम्ही या वस्तू नक्कीच घेऊ शकता. धन्यवाद.